नोटरी एकाच्या नावे त्याच मिळकतीचे खरेदी खत दुसऱ्याच्या नावे करायचे आहे. काय करावे लागेल? कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या आवडीच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. दोन व्यक्तींमध्ये एखादी मिळकत खरेदी विक्रीचा व्यवहार होतो. मिळकत कुटुंबातील ज्याच्या नावे खरेदी घ्यायची आहे त्या कधी कधी महिला असतात, तर कधी कधी ते लोक हे बाहेरगावी असतात. त्यामुळे कुटुंबातील पुरुष मंडळी हे त्या मिळकतीच्या व्यवहाराबाबत नोटरी करारपत्र स्वतःच्या नावे लिहून घेतात. खरेदी खत करावयाच्या वेळी कुटुंबातील अन्य व्यक्तीचे नावे खरेदी खत केले जाते. असे केल्यामुळे नोटरी दस्तातील व्यवहार हा जसाच्या तसा राहतो. ज्याने नोटरी लिहून घेतली आहे ती व्यक्ती तीच मिळकत पुन्हा खरेदी मागू शकते, तसेच दिलेले पैसे परत मागू शकते. त्यामुळे एखाद्या मिळकतीचा नोटरी दस्त केलेला असेल व खरेदी खत वेगळ्या व्यक्तीच्या नावे करावायचे असेल तर आधी केलेला नोटरी दस्त हा रद्द करून घेतला पाहिजे. दस्तामध्ये लिहून घेणाऱ्याने लिहून देणाऱ्यास दिलेली रक्कम लिहून घेणाऱ्यास परत मिळाली हे कबूल करून तो व्यवहार संपुष्टात आणून नवीन खरेदीचा व्यवहार केला पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला